दत्तनगरात सीसी रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला निधी। भोज तालुका निपाणी येथील दत्तनगरात सीसी रस्ता कामाचा शुभारंभ निपाणी भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम, हालसीतना साखर कारखाना संचालक रावसाहेब फराळे, श्रीकांत बन्ने, सुहास गुगे, डॉक्टर सुदर्शन मोराबट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या रस्ता कामासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी तालुका पंचायत अनिर्बंधित योजनेतून 6 लाखाचा निधी मंजूर केला आहे। यावेळी प्रारंभी महिलांच्या हस्ते जेसीबी मशीनचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर श्रीफळ, रामू संकपाळ, रवींद्र माने, सुभाष संकपाळ, कृष्णा अंबी, विजय सरकार, भरत मडिवाळ, गजू सरकार यांनी वाढवला, तर संतोष माळी, अनिल पाटील, आरिफ मकानदार, वैभव आंबे, गजू डावरे, अजित हणबर यांनी कुदळ मारून सीसी रस्ता कामाचा शुभारंभ केला। बोलताना बाळासाहेब कदम म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी भोज गावासाठी भरघोस निधी दिला आहे। ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे प्रयत्न सुरू आहेत। अण्णावहिनींच्या विकास कार्याला बळ म्हणून येणाऱ्या ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला मत देऊन मतदारसंघाचा विकास साधावा असं सांगितलं। डॉक्टर सुदर्शन मोराबट्टे, श्रीकांत बन्ने यांनीही मनोगत व्यक्त केलं। स्वागत शीतल बागे तर आभार ग्रामपंचायत सदस्य विनोद संकपाळ यांनी मानले। कार्यक्रमास दत्तनगरातील नागरिक, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। भोजहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। जसा कामाचा धडाका त्यांचा आहे तसं आपली सुद्धा एक कर्तव्य आहे की त्यांनी विकास कामे आणायची आणि आम्ही त्यांना मतरूपी त्यांचा एक कृतज्ञता व्यक्त करायची। जसं त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे तसं आपण सुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या ग्रामपंचायत असू दे, तालुका पंचायत, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे एक दिलानं एक मतानं सर्वांनी काम करून भाजप पक्ष म्हणजे अण्णावहिनींच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहूया आणि भोज गावातून जास्तीत जास्त भाजपला मताधिक्य देऊया आणि त्यांनी केलेल्या विकास कामाचा आपण त्यांना पोचपावती देऊया, एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो। ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂತಹ ಗೌರವಾನ್ವಿತ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ವೈನಿಯವರ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಮುಖಂಡರು, ನಾಯಕರು ಆದಂತಹ ಗೌರವಾನ್ವಿತ ಮಾಜಿ ಸಂಸದರು ಅನ್ನಸಬಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆಜಿ ಇವರ ಒಂದು ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಇವತ್ತು ಭೋಜ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದತ್ ನಗರದಲ್ಲಿ ಏನೊಂದು ಆಶ್ರಯ ನಗರ ಅಂತ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ। ಈ ಆಶ್ರಯ ನಗರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 7 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಅನುದಾನದ ಅಡಿಯಿಂದ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಅಂದರೆ ರಸ್ತೆಯ ಒಂದು ಅತ್ಯಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು। ಈ ಬೇಡಿಕೆ ಇಲ್ಲಿಯ ಜನರ ಬಹುದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿತ್ತು ಮತ್ತು ಅವಶ್ಯಕತೆ